चला तर मग आजच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुनियेतील एका सगळ्यात महत्त्वाच्या पण अगदी लहानशा भागाबद्दल जाणून घेऊया. हा एक छोटासा कॉम्पोनेंट आहे, पण त्याचं काम मात्र प्रचंड मोठं आहे. एक साधा प्रश्न आहे नाही का. एक अगदी छोटासा कमजोर इलेक्ट्रिकल सिग्नल तो स्वतःपेक्षा कितीतरी मोठ्या सिग्नलला नियंत्रित कसा करू शकतो. तर याच प्रश्नाचं उत्तर एका भन्नाट डिव्हाइसमध्ये दडलेलं आहे, जे अँप्लिफिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक स्विचिंग सारख्या गोष्टी शक्य करून दाखवतं. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. हा BJT म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. म्हणजे यात कोणतेही हलणारे मेकॅनिकल पार्ट्स नाहीत. सगळं काही सॉलिड स्टेट आहे. आणि हे बनलेलं असतं 3 खास प्रकारच्या थरांपासून. एकतर NPN किंवा मग PNP अशा रचनेत. ह्या 3 थरांना त्यांची स्वतःची नावं आणि कामं आहेत. पहिला आहे एमिटर, जो चार्ज कॅरियर्सचा सोर्स आहे, म्हणजे तो त्यांना बाहेर पाठवतो. मधला जो अगदी पातळ असतो तो आहे बेस, हाच खरा कंट्रोलर आहे. आणि तिसरा म्हणजे कलेक्टर, जो एमिटरने पाठवलेल्या चार्ज कॅरियर्सना गोळा करतो. या तिघांचं काम एकमेकांवर अवलंबून आहे आणि खूप महत्वाचं आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहूया. जेव्हा हा BJT काहीच काम करत नसतो, म्हणजे अगदी शांत समतोल अवस्थेत असतो, तेव्हा त्याच्या आत काय चाललेलं असतं? जेव्हा आपण कोणताही व्होल्टेज लावत नाही, तेव्हा याच्या जंक्शन्सवर नैसर्गिकरित्या ऊर्जेचे अडथळे तयार होतात. यांना डिप्लिशन रिजन म्हणतात. विचार करा की हे जणू काही बंद गेट्स आहेत. हे गेट्स करंटला पुढे जाऊच देत नाहीत आणि म्हणूनच BJT त्याच्या ऑफ स्टेटमध्ये असतो. तर मग महत्वाचा प्रश्न हा आहे की हे बंद गेट्स उघडून करंटच्या प्रवाहावर नियंत्रण कसं मिळवायचं? चला, या ट्रान्झिस्टरला कामाला लावूया. BJTला त्याच्या ॲक्टिव्ह मोडमध्ये आणण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यात आधी इमिटर बेस जंक्शनला फॉरवर्ड बायस द्यायचा. म्हणजे काय? तर तिथला एनर्जीचा अडथळा कमी करायचा. मग यामुळे इलेक्ट्रॉन्स बेसमध्ये जातात आणि पसरतात. आणि शेवटी बेस कलेक्टर जंक्शनला रिव्हर्स बायस द्यायचा, जेणेकरून ते या इलेक्ट्रॉन्सना खेचून घेईल. या 3 स्टेप्समुळेच हा साधा दिसणारा BJT एक पॉवरफुल कंट्रोलर बनतो. एमिटर बेस जंक्शनला फॉरवर्ड बायस करणं म्हणजे जसं काही आपण धरणाचे दरवाजे थोडेसे उघडतो ना, तसंच आहे. हे दरवाजे उघडताच एमिटरमधून प्रचंड संख्येने इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात आणि त्या पातळशा बेसमध्ये अक्षरशः घुसतात. आता हा जो बेस आहे तो मुद्दामहून इतका पातळ ठेवलेला असतो. का? तर जेणेकरून एमिटरमधून आलेले जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स हरवून न जाता तो आरामात पार करू शकतील. एकदा का ते बेसमध्ये आले की ते तिथे मायनॉरिटी कॅरियर्स बनतात, म्हणजे परक्या ठिकाणी आलेले पाहुणे. आणि मग ते डिफ्युजनमुळे कलेक्टरच्या दिशेने प्रवास सुरू करतात. आणि मग येतो कलेक्टरचा रोल. त्याला रिव्हर्स बायस केल्यामुळे तिथे एक शक्तिशाली इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. हे फील्ड एका व्हॅक्यूम क्लीनरसारखं काम करतं, जे बेस पार करून आलेल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनला वेगाने खेचून घेतं. आणि जसे हे इलेक्ट्रॉन्स कलेक्टरमध्ये खेचले जातात तसं आपलं सर्किट पूर्ण होतं. तर या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम काय? फायदा काय? इथेच आपल्याला ट्रान्झिस्टरचं खरं सामर्थ्य दिसतं. आणि ते म्हणजे अँप्लिफिकेशन आणि कंट्रोल. म्हणजे बघा, बेसमध्ये जो अगदी लहानसा क्षुल्लक करंट आपण देतो, तो एका कंट्रोल सिग्नलसारखा असतो. आणि त्या लहानशा सिग्नलमुळे कलेक्टरमधून वाहणाऱ्या करंटमध्ये प्रचंड मोठा बदल घडतो. हाच तर BJTचा खरा खेळ आहे. एका लहानशा इनपुट करंटने एका मोठ्या आउटपुट करंटला कंट्रोल करणं. यामुळेच तर तो एक अँप्लिफायर किंवा एक सुपरफास्ट स्विच म्हणून काम करू शकतो. आणि या अँप्लिफिकेशनला मोजण्यासाठी एक प्रमाण आहे. कलेक्टर करंट आणि बेस करंट यांच्या गुणोत्तराला करंट गेन म्हणतात, ज्याला आपण बीटा या नावाने ओळखतो. हा बीटाचा आकडा जेवढा मोठा तेवढा तो ट्रान्झिस्टर जास्त शक्तिशाली अँप्लिफायर असतो. ठीक आहे, मला माहितीये हे सगळं थोडं टेक्निकल वाटू शकतं, पण काळजी करू नका. ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी माझ्याकडे एक खूप सोपी आणि मस्त उपमा आहे. चला, एक कल्पना करूया. समजा BJT म्हणजे 2 मोठे प्लॅटफॉर्म आहेत आणि त्यांना जोडणारा एक अरुंद पूल आहे. यातला एक प्लॅटफॉर्म म्हणजे आपला एमिटर, जो माणसांच्या प्रचंड गर्दीने खचाखच भरलाय. आणि तो अरुंद पूल म्हणजे आपला बेस. आता बघा, नॉर्मल परिस्थितीत या पुलावर एक उंच गेट आहे, ज्यामुळे कोणीही तो ओलांडू शकत नाही. ही झाली आपली समतोल अवस्था.
पण जसं आपण थोडा जोर लावून ते गेट खाली करतो म्हणजेच फॉरवर्ड बायस देतो, तशी एमिटरवरची प्रचंड गर्दी त्या पुलावर धाव घेते. आणि पुलाच्या दुसऱ्या टोकाला काय आहे तर एक मोठी वेगवान घसरगुंडी. हा आहे आपला रिव्हर्स बायस्ड कलेक्टर, जो पुलावर आलेल्या प्रत्येकाला क्षणात खाली खेचून घेतो. या सगळ्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर गेटच्या उंचीमध्ये केलेला एक छोटासा बदल लोकांच्या एका प्रचंड मोठ्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतो. अगदी तसंच एक लहानसा बेस करंट एका मोठ्या कलेक्टर करंटला नियंत्रित करतो. परफेक्ट, नाही का? चला, आता हे सगळं आपल्यासाठी महत्वाचं काय आहे ते बघूया. या एका लहानशा स्विचचा आपल्या आजूबाजूच्या तंत्रज्ञानावर किती मोठा प्रभाव आहे आपण विचारही करू शकत नाही. पण सगळीकडे बीजेटी आहे. आपले ऑडिओ आणि रेडिओ सिग्नल्स मोठे करण्यात, कम्प्युटरमधले सुपरफास्ट स्विच म्हणून आणि अशा अगणित डिजिटल सर्किट्सना पॉवर देण्यात, या सगळ्यामागे हाच छोटा जायंट आहे. म्हणजे अगदी कानाच्या मशीनपासून ते मोठमोठ्या स्पेसक्राफ्टपर्यंत सगळीकडे याच तत्वाचा वापर होतो. हे खरंच अविश्वसनीय आहे. जर 3 थरांचे एक साधं उपकरण आपल्या जगाला अँप्लिफाय करू शकतं, त्याला कंट्रोल करू शकतं, तर विचार करा की भविष्यात यापेक्षाही सूक्ष्म घटकांपासून कोणकोणते नवीन शोध लागतील. बीजेटी हे एक उत्तम उदाहरण आहे की कसं छोट्या स्तरावरचं भौतिकशास्त्र तंत्रज्ञानामध्ये किती मोठी क्रांती घडवू शकतं.